हॅलो फ्रेंड्स, मी रेखा स्पेशल मराठी रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आणि आज आपण बनवणार आहोत घेवड्याची भाजी। तर त्यासाठी मी इथं पाव किलो घेवड्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत। सगळ्यात आधी या शेंगा आपल्याला निवडून घ्यायच्या आहेत। शेंगा या निवडून घेत असताना दोन्ही बाजूंच्या शिराही काढून घ्यायच्या आहेत। देठ खोडून त्यानंतर शीर काढून शेंग सोलून घ्यायची आहे। शेंगाचे दोन भाग करून झाल्यानंतर यामध्ये कीड आहे की नाही हे चेक करून झाल्यानंतरच आपल्याला शेंगांचे हातानेच तुकडे करून घ्यायचे आहेत। शेंगाचे हाताने तुकडे करत असताना दुसऱ्या बाजूची ही शीर अशा पद्धतीने काढली जाते। जर तुम्ही चाकूच्या साहाय्याने शेंगांचे तुकडे करून घेत असाल तर त्यांच्या शिरा सहसा निघल्या जात नाहीत आणि खात असताना ते दाताखाली येतात। म्हणूनच शक्यतो शेंगांचे तुकडे करताना हातानेच करावेत। तर अशा पद्धतीने आपण हाताच्या साहाय्याने शेंगांचे मध्यम आकाराचे तुकडे करून घेतलेले आहेत। आता तुकडे केलेले शेंगा आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ। त्यानंतर गॅसवरती एका कढईमध्ये आपण 2 चमचे तेल घेऊ। तेल छान तापलं की यामध्ये आपण पाव चमचा जिरे, पाव चमचा मोहरी घालू। सोबतच थोडासा कढीपत्ता घालू। कढीपत्ता छान तडतडला की यामध्ये आपण ठेचून घेतलेला अर्धा चमचा लसूण घालू। ठेचून घेतलेला लसूण घातल्यानंतर ही फोडणी छान अशी मिक्स करून घ्यायची आहे। त्यानंतर यामध्ये आपण पाव चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घालू आणि पुन्हा एकदा छान असं मिक्स करून यामध्ये आता आपण धुवून घेतलेल्या घेवड्याच्या शेंगा घालू। शेंगा घालून झाल्यानंतर शेंगा या फोडणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत। त्यानंतर कढईवरती झाकण ठेवून देऊ आणि लो फ्लेमवरती शेंगा 2 मिनिटभर छान वाफवून घ्यायचे आहेत। आता इथे 2 मिनिट झालेली आहेत। आपण झाकण खोलून बघू। शेंगा या छान उकडलेल्या आहेत। आता आपण यांना एकदा हलवून घेऊ। त्यानंतर यामध्ये आपण काही मसाले घालू। यामध्ये आपण पाव चमचा जिरा पावडर, पाव चमचा धने पावडर, पाव चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा काश्मीरी लाल मिर्च पावडर घालू आणि सोबतच अर्धा चमचा घरगुती काळं तिखट घालू। तिखट इथं आपण आवडीनुसार कमी जास्त ठेवू शकतो। मसाले घालून झाल्यानंतर छान असं मिक्स करून घेऊ। गॅसची फ्लेम इथं लो टू मीडियमच ठेवायची आहे। त्यानंतर यामध्ये 2 चमचे भाजलेले शेंगदाण्यांचा कूट घालायचा आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून यामध्ये आपण थोडंसं पाणी घालू। आज आपण घेवड्याची भाजी ही सुक्कीच बनवणार आहोत, यामुळे आपण यामध्ये अंदाजे अर्धा पेला पाणी घालू। त्यानंतर यावरती झाकण ठेवून देऊ आणि लो फ्लेमवरती 2 ते 3 मिनिटभर शेंग ही छान शिजवून घ्यायची आहे। दोन ते 3 मिनिट भराने आपण झाकण खोलून बघू। भाजीतील पाणी हे पूर्णपणे आटलेलं आहे आणि शेंग पण छान शिजलेली आहे। आता इथे आपण गॅस बंद करू। आता वरून थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालू आणि इथं आपली घेवड्याची सुक्की भाजी तयार आहे। अगदी कमी साहित्यात झटपट होणारी आणि टेस्टी अशी घेवड्याची भाजी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हीही अशा पद्धतीने घेवड्याची भाजी नक्की ट्राय करून बघा। मग माझी ही आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आणि हो, बाजूलाच असलेला बेल आयकॉनही नक्की दाबा जेणेकरून माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल। पुन्हा भेटूयात पुढच्या रेसिपीसह। तोपर्यंत नमस्कार।